नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यामधील जी अध्ययन क्षमता आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षर असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन ही अध्ययन क्षमता आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 6 मध्ये निपुण झाले आहेत, आता त्यांना त्यापुढील अध्ययन स्तर क्रमांक 7 साठी निपुण करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेऊ शकतो याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अध्ययन स्तर 7 मध्ये काय आहे? अध्ययन स्तर 7 मध्ये श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो, हा स्तर आहे. शिक्षक मित्रांनो, सर्वात अगोदर आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे, या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्याला वर्णमालेतील सर्व अक्षरांचे, स्वरचिन्हयुक्त शब्दांचे तसेच जोडाक्षरयुक्त शब्दांचे श्रुतलेखन करता येणे अपेक्षित आहे. म्हणजेच या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला विशेष करून जोडाक्षरयुक्त शब्दांचे श्रुतलेखन कसे करायचे हे समजून सांगायचे आहे. जसे की पुस्तक, वर्ग, खिडक्या, दप्तर इत्यादी अशा शब्दांचे श्रुतलेखन विद्यार्थ्यांना येणे अपेक्षित आहे. या मागील व्हिडिओमध्ये आपण एक कृती समजून घेतली आहे. आता या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण आणखीन एक कृती समजून घेऊया. आपल्या कृतीचे नाव काय आहे? मी कोण, माझे नाव लिही. या कृतीमध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना काही चित्रकार्ड दाखवायचे आहेत व त्या चित्रकार्डावरती कशाचे चित्र आहे ते विद्यार्थ्यांना विचारायचे आहे. विद्यार्थ्यांनी ते चित्र ओळखले तर त्या शब्दामध्ये कोणते अक्षर जोडाक्षर आहे त्याची ओळख अगोदर विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. तसेच त्या शब्दातील प्रत्येक अक्षराची फोड करून दाखवायची आहे व तो शब्द कसा लिहितात याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे. अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतली तर विद्यार्थ्यांचे जोडाक्षरयुक्त शब्दांचे श्रुतलेखन कौशल्य विकसित होईल. आता ही कृती कशी करायची आहे हे आपण प्रत्यक्षातच बघूया. चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया. मुलांनो, इकडे लक्ष द्या. जोडाक्षरयुक्त शब्दाचे लेखन कसे करायचे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. जोडाक्षरयुक्त शब्द तुम्हाला माहिती आहेत का? ओके. आता आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचे श्रुतलेखन करायचे हे शिकायचं आहे. पण त्या अगोदर शब्दाचे लेखन कसे करतात हे आपण बघणार आहोत. तर सर्वांनी इकडे बघा. आता समजा मी तुम्हाला एक चित्र दाखवते. आता मला सांगा बरं, हे चित्र कशाचं आहे? काय नाव आहे या चित्राचं? पुस्तक. बरोबर. या चित्राचं नाव काय आहे? मराठीमध्ये याला काय म्हणतात? बरोबर, अगदी बरोबर. आता हे शब्द कसे लिहायचे ते आपण बघणार आहोत. आता अगोदर आपण पहिलं चित्र बघितलं होतं पुस्तकाचं. मी पुस्तकाचा शब्द या ठिकाणी लिहिते. हा जो शब्द आहे हा पुस्तक हा शब्द आहे, बरोबर. पण याचं लेखन कसं करायचं ते आपण बघूया. सगळेजण इकडे लक्ष द्या. आता या पुस्तकामधलं जो हे पहिलं अक्षर आहे ना ते काय आहे? पु. बरोबर. हा पु कसा बनला? त्याच्यामध्ये प हे वर्ण आहे आणि प या वर्णासोबत उ हे वर्ण जोडल्यानंतर आपल्याला पु हे अक्षर मिळालं, बरोबर. त्याच्यानंतर आपण स्त हे अक्षर बघणार आहोत. स्त मध्ये कोणते कोणते अक्षर आहेत बरं? अगदी बरोबर. सर हे रिॲक्शन घ्या. स आणि आता इकडे बघा. स या वर्णामध्ये आपण त हे वर्ण जोडल्यानंतर स्त हे अक्षर आपल्याला मिळाले, बरोबर. मग स्त हे अक्षर कसे आहे? जोडाक्षर आहे, बरोबर. कारण याच्यामध्ये 2 वर्ण आलेले आहेत. 2 वर्ण मिळून हे अक्षर तयार झालं. जेव्हा 2 वर्ण एकत्र येतात तेव्हा जोडाक्षर तयार होते, बरोबर. मग स्त हे अक्षर जोडाक्षर अशा प्रकारे लिहितात. मग त्याच्यानंतर आहे आपला क, बरोबर. मग हे 3 वर्ण मिळून कोणता शब्द तयार झाला? पुस्तक हा शब्द तयार झाला या अक्षरांना मिळून, बरोबर.
मग याच्यामधलं जोडाक्षर कोणतं आहे? स्त. आणि मग तुम्हाला कळालं ना पुस्तक हा शब्द कसा लिहितात? मी तुम्हाला हे पुसणार आणि नंतर तुम्हाला लिहायला सांगणार, तेव्हा तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे? आता मी तुम्हाला सांगते पुस्तक हा शब्द लिहायचा आहे. मोठ्या अक्षरामध्ये लिहा बरं पुस्तक हा शब्द. अरे वा, पुस्तक. शाबास. याने सर्वात अगोदर लिहिलं. याच्यासाठी टाळ्या वाजवा. आता आपण विद्यार्थ्यांसोबत ज्या कृती घेतल्या आहेत या प्रकारच्या कृती किंवा आपल्याला वेगळ्या प्रकारच्या कृती घ्यावयाच्या असतील त्या देखील आपण घेऊ शकतो. जोडाक्षरयुक्त शब्दांची विद्यार्थ्यांना ओळख झाल्यानंतर विद्यार्थ्यांना श्रुतलेखन कसे करायचे हे समजून सांगायचे आहे. या ठिकाणी आपण बघू शकता चंद्र, मित्र, पत्र, कष्ट, मंत्र, शत्रू, दर्पण, वस्त्र अशा प्रकारच्या शब्दांचे आपण श्रुतलेखन विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. हा सराव विद्यार्थ्यांचा करून घेण्यासाठी सर्व शिक्षकांना शुभेच्छा. धन्यवाद.